जय गौ माता. आज तुम्हाला मी कॅन्सरबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. कॅन्सरला इतके लोक हतबल झालेत, घाबरून गेलेत. आणि कॅन्सर का होतो, कॅन्सर झाल्यावर काय केलं पाहिजे आणि कॅन्सरला कारणं काय आहेत, हे तुम्हाला वारंवार आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कॅन्सर हा किमो, रेडिएशन ह्यानी वाढतो का, हा पण मी व्हिडिओ केला होता आणि नक्कीच वाढतोय. विश्वरूपराय चौधरी सुद्धा त्यांनी सांगितलं आहे, त्यांनी सुद्धा बोललेले आहेत की कॅन्सर हा कुठल्याही टेस्टने वाढतो. म्हणून काय होतं की कॅन्सर जर झाला की तुम्ही उठता आणि लगेच तुम्ही डॉक्टरकडे जाताय. डॉक्टरकडे गेले की डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट सुरू करतात आणि तेही कुठली, वेस्टर्न कल्चरची, वेस्टर्न मॉडर्न मेडिकल सायन्स. तुमच्याकडे एवढा जडीबुटीचा देश आहे, ऋषीमुनींचा देश आहे, आयुर्वेदाचा देश आहे, पंचगव्याचा देश आहे. तुम्ही त्याच्याकडे वळा ना. होमिओपॅथी आहे. हे असताना सुद्धा तुम्ही जर त्यांच्याकडे जाताय तर तुमची चूक आहे ना ती. आणि कॅन्सरला घरात तुम्हाला वारंवार सांगतोय की घरातच तुमचे औषध आहे. कॅन्सर झाला म्हणजे काय की अनियमित पेशींची वाढ, अनकंट्रोलेबल ऑफ ग्रोथ, इट इज कॉल्ड कॅन्सर. मग त्यासाठी तुम्ही त्यांचं औषध घेण्याची गरजच काय आणि टेस्ट का करताय. आता प्रत्येकाच्या घरात कॅन्सर येणार आहे. तुम्ही किती खर्च करणार. प्रत्येकाच्या घरात कॅन्सर असेल आणि तुम्हाला कुठलाही आजार झाला की ते अखेर बरा होतो का. कुठलाही आजार मला एक दाखवायचा की मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये बरा झालेला आहे, होतच नाहीये. म्हणजे नुसते प्रयोग चालू आहेत. मग हेही प्रयोग करा ना. नेचरच्या माध्यमातून प्रयोग करा, निसर्गाच्या माध्यमातून प्रयोग करा, त्यांनी तरी फायदा तर होतो. म्हणून मी सांगतो तुम्हाला की कॅन्सर असो किंवा कॅन्सर दुसरा आजार असो, कुठलाही असो, आपल्याला देशी गाईकडे वळा. देशी गायच तुम्हाला वाचवू शकते. तिच्या एका प्रॉडक्ट बद्दलची तुम्हाला आज माहिती मी सांगणार आहे की गोमय भस्म, जे गाईचं शेण आहे, गोबर आहे, त्या गोबरपासून त्याचं कशा पद्धतीनं पकडायचं, कसं कंडे बनवायचे, कसे सुकवायचे आणि कसं त्याचं भस्म बनवायचं, ते तुम्हाला ट्रेनिंगमधचा पार्ट झाला. पण त्याचं जे गोमय भस्म जे आहे, हे बघा, गोमय भस्म, हे गोमय भस्म जे आम्ही बनवले, ह्या भस्माचा इतका फायदा होतो की याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. गाईच्या शेणामध्ये 46.6 ऑक्सिजन आहे. म्हणून आपण जगतो कशावर, ऑक्सिजनवर. आणि कॅन्सर पेशी ऑक्सिजन घेत नाहीत, त्यांना कार्बन डायऑक्साईड लागतो. म्हणून आपण जास्तीत जास्त मात्रा जर आपण वाढवली, कॅन्सरच्या पेशंटना जर आपण ऑक्सिजनची जास्त मात्रा वाढवली तर तुम्हाला कॅन्सर बरा होतोय, कॅन्सर कंट्रोल होतोय, कॅन्सर आटोक्यात येतोय. कारण तुम्हाला जे इम्युनिटी पॉवर तुमची कमी होते. आणि इम्युनिटी पॉवर कशाने वाढते, ऑक्सिजन. मग हे जर भस्म तुम्ही रोज पाण्यामधून जर घेतला, जे कॅन्सर पेशंट आहेत त्यांना जर तुम्ही रोज एक हांड्यामध्ये 1 चमचा टाका आणि त्या हांड्यामध्ये 1 चमचा टाकून ठेवा आणि तेच पाणी तुम्ही प्यायला चालू करा. बघा, तुम्ही बॉटलचं पाणी पिताय, त्या बॉटलच्या पाण्यामध्ये त्याचा TDS किती आहे बघा, त्याच्यात मिनरल्स नाहीत. आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर कुठलं पाणी प्यायचं तुम्हाला मिळतच नसेल तर ते पाणी प्या, जरूर प्या, पण त्यामध्ये हे भस्म टाकून प्या. 1 चिमटभर त्यामध्ये भस्म टाका त्या बॉटलमध्ये आणि ते पाणी प्या. इमिजिएट तुमची ऑक्सिजन लेवल वाढते. ऑक्सिजन सिलेंडर लावायची तुम्हाला गरजच नाही, व्हेंटिलेटर लावायची गरज लागणार नाही, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायची गरजच लागणार नाही. म्हणून मी सांगतो, कॅन्सरच्या पेशंटने तरी, आज मी हा व्हिडिओ बनवतोय कॅन्सर पेशंटसाठीच करतोय, जनरल लोकांसाठी तर सांगतोच आहे नेहमी. पण कॅन्सर पेशंटनी काय करायचं की हा गोमय भस्म 1 चमच्यावर
तुमच्या हांड्यामध्ये टाकून ठेवा आणि तेच बॉटल तुम्ही ऑफिसला जा, कुठेही जा, बाहेर फिरायला जा, तेच पाणी घेऊन जायचं आणि पेशंटला तेच पाणी द्या. तुम्हाला विदिन 8 डेजमध्ये 8 दिवसात तुम्हाला कॅन्सर पेशंटला किती रिस्पॉन्स मिळतो हे तुम्ही बघून घ्या. आता तुम्ही मला फोनवरनं सांगा. पण हे जे भस्म जो आहे, गोमय भस्म जे बनवलं आहे मी, तो वापरायला चालू करा, कॅन्सर पेशंटला द्या आणि त्याची इम्युनिटी पॉवर वाढायला सुरुवात होती. आणि इम्युनिटी पॉवर वाढली, कॅन्सर काय करतो? कॅन्सर तुम्हाला काहीच करू शकणार नाही. कॅन्सरचा बाप जरी तुमच्याकडे आला तर तुम्हाला काय करू शकणार नाही. एवढं गॅरंटी मी देतो. मी गॅरंटी नाही आहे, तुमची देशी गाईची गॅरंटी आहे. गायच तुम्हाला गॅरंटी देते आणि गायच तुम्हाला वाचवते. कॅन्सरपासून पण वाचायचं असेल तर देशी गाईच्या भस्माने तुम्हाला वाचवू शकतो. आणि माझ्याकडे शेकडो केसेस आहेत आणि ते वापरतायत. आणि तुम्ही वापरून बघा, इन्स्टंट रिझल्ट, जागेवर तुम्हाला रिझल्ट दाखवतो. तुम्ही एकदा या, मला भेटा, तुम्हाला जागेवर तुम्हाला ते पाणी पाजून देतो. साधं पाणी प्यायचं आणि भस्माचं पाणी पाठवायचं. तुमच्या शरीरातली ताकद कशी, इम्युनिटी पॉवर वाढते हे मी रिझल्ट दाखवतो, इमिजिएट दाखवतो. माझे डेमो आहेत ते बघा आणि सायंटिफिक पण दाखवतो. माझ्याकडे प्रूफ आहे सायंटिफिक. याच्यासाठी तुम्ही हे पाणी नुसतं प्यायला चालू करा आणि गोमय भस्माचं पाणी चालू करा. आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण तुम्हाला माझा नंबर घ्या, 9975684354. दुसरा नंबर घ्या, 9969313397. या नंबरला कॉल करा, हे मागवून घ्या. तुम्हाला जायची गरज नाही कुठे. तुम्ही मुंबईत राहा, पुण्यात राहा, कलकत्ता राहा, मद्रास राहा, कुठेही तुम्ही राहा, तुमचा पेशंट घरामध्ये आहे ते गोमय भस्म मागवून घ्या. पूर्ण किट बनवले आपण त्यांच्यासाठी, पेशंटसाठी पूर्णची पूर्ण किट घ्या. पण हे पाणी तरी ॲटलिस्ट सर्वांनी घ्या आणि मागवून घ्या. आणि तुमच्याकडे पेशंट आहे तर तुम्हाला डिस्काउंटमध्ये देऊन टाकतो. नो लॉस नो प्रॉफिटमध्ये ते तुम्हाला पाठवून देतो. फक्त तुम्ही कुरिअरचा खर्च करा आणि त्याची काही किंमत असेल तर तुमच्या तुम्ही करा. त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मटेरियल मागवायचा प्रयत्न करा. आणि तेही तुम्हाला जर विकायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या पेशंटला द्यायचं असेल किंवा तुमच्या नातेवाईकाला द्यायचं असेल तर लॉटमध्ये घ्या. त्याच्यात पण तुम्हाला डिस्काउंट दिलं जाईल. डिस्काउंट म्हणजे लागत चार्ज आम्ही फक्त घेणार आणि तुम्हाला त्याच्यात देऊन टाकणार. त्या गोमातेचा खर्च आणि जे काही बनवण्याचा खर्च मिळाला तर इनफ आहे. तर तुम्ही हे मागवून घ्या आणि या माध्यमातून तुम्ही पेशंट, कॅन्सरचा पेशंट तुम्ही वाचवायचा प्रयत्न करा. हातबल होऊ नका, लाखो रुपये खर्च करू नका कॅन्सर पेशंटसाठी. स्टार्टलाच मी सांगितलं, कॅन्सरच्या पेशी ऑक्सिजन घेत नाहीत, त्यांना कार्बन डायऑक्साईड पाहिजे असतो. आणि तुम्ही ऑक्सिजन वाढवा आणि हे वाढवतं. जगामध्ये कुठेच मिळणार नाहीत का ऑक्सिजन लेवल? इन्व्हायरमेंटमध्ये, वातावरणात किती आहे? 21%. आणि गाईच्या त्या शेणामध्ये किती आहे? 46.6. म्हणून महर्षी वाघभट जे ऋषी आमचे होऊन गेले, 135 वर्षे जगले. आणि त्यांनी सांगितलं की हे जर धरतीवर चमत्कारिक चीज असेल तर गोमाताच आहे, गायच आहे. आणि ते देशी गाय. तर तिचा चमत्कार तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझे दर शनिवार रविवारी प्रोग्राम असतात, कॅन्सरवर असतात. या ठिकाणी या एकदा आणि मोफत आहेत. आणि अधिक माहिती पाहिजे फोनवरनं पण देऊ आपण. कॉल करा, फोनवरनं पण माहिती देऊ. धन्यवाद. जय गौ माता.